मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक गोष्ट मला सांगायची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो भूकंप झालाय त्यामागे असे काही चेहरे आहेत जे त्या दिवशी मृत्यूच्या अगदी जवळ होते, पण नियतीनं त्यांना वाचवलं. 28 जानेवारीची ती सकाळ कोणालाही विसरता येणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी त्या दुर्दैवी विमानात अजितदादांसोबत केवळ सुरक्षा रक्षकच नव्हते, तर राज्याचा एक अत्यंत वजनदार आणि लोकप्रिय नेता सुद्धा त्या प्रवासात सामील होणार होता. सकाळचे 8 वाजले होते आणि मुंबईच्या धावपळीत सगळीकडे लगबग सुरू होती. अजितदादा नेहमीप्रमाणे आपल्या शिस्तीत विमानतळावर पोहोचले होते, पण तिथे त्यांची कोणीतरी वाट पाहत होतं आणि दादासुद्धा कोणाची तरी वाट पाहत होते. राजकीय वर्तुळात आता अशी चर्चा रंगली आहे की दादांसोबत त्या दिवशी महायुतीतील एक असा मोठा नेता जाणार होता, ज्याच्यामुळे कदाचित बारामतीचं संपूर्ण राजकारणच बदललं असतं. हे नाव इतकं मोठं आहे की जर ते नेते त्या विमानात असते तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे वेगळं असतं. असं काय घडलं असेल की शेवटच्या क्षणी त्या नेत्याने आपलं जाणं रद्द केलं? की खरंच त्यांना पोहोचायला उशीर झाला? की नियतीने त्यांना आधीच काही संकेत दिले होते? विमानतळावर जेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून क्लिअरन्स मिळत होता, तेव्हा दादांनी 2दा फोन लावला होता. ते कोणाला फोन करत होते? कोण होतं ते व्यक्ती ज्याला दादा वारंवार लवकर ये म्हणून सांगत होते? विमान धावपट्टीवर असताना सुद्धा दादांचे डोळे खिडकीबाहेर त्याच व्यक्तीला शोधत होते. पण म्हणतात ना, मृत्यू कोणाची वाट पाहत नाही. विमानाचे इंजिन सुरू झाले, पायलटचा सिग्नल आला आणि दादांनी अखेरचा निर्णय घेतला की आता आणखी थांबता येणार नाही. ते नाव होतं महादेव जानकर. जानकर साहेब त्या दिवशी अगदी विमानतळाच्या गेटपर्यंत पोहोचले होते, पण अवघ्या काही मिनिटांच्या भरकाने त्यांचा जीव वाचला. विचार करा, जर जानकर साहेब त्या विमानात असते तर? हा सस्पेन्स इतका मोठा आहे की विचार करतानाही अंगावर शहारे येतात. जानकर साहेब नेमकं कुठे अडकले होते? मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये की आणखी कुठल्या गुप्त बैठकीत? आणि त्या दिवशी बारामतीला जाताना दादांच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यांच्याकडे अशा कोणत्या फाईल्स होत्या ज्या त्या भीषण स्फोटात जळून खाक झाल्या? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे जे खुलासे होणार आहेत ते ऐकून तुमचे पाय जमिनीखालून सरकतील. महादेव जानकरांनी स्वतः समोर येऊन जो थरारक अनुभव सांगितला आहे, तो ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल की नियतीचा खेळ किती अजब असतो. आपण फक्त बातमी पाहतो, पण त्या बातमीच्या मागे दडलेली ही 20 मिनिटांची कहाणी आज आपण सविस्तर उलगडणार आहोत. आता आपण त्या घटनेच्या मुळाशी जाऊया. महादेव जानकर जेव्हा सकाळी आपल्या घरून निघाले, तेव्हा त्यांच्या मनात अनेक राजकीय गणितं सुरू होती. जानकर साहेबांनी सांगितलं की आदल्या रात्रीच त्यांचं आणि अजितदादांचं फोनवर बोलणं झालं होतं. दादा म्हणाले होते, महादेवराव, उद्या सकाळी वेळेवर या. आपल्याला बारामतीला जाऊन काही महत्त्वाच्या विषयांवर मार्ग काढायचा आहे. पण नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं. मुंबईत राहणाऱ्या कोणालाही माहिती आहे की